नमस्कार मित्रांनो. DCC बँक एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचं असणारं सहकार आणि कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था हा जो सब्जेक्ट आहे तो संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धुळे नंदुरबार बँक झालं आणि इतर कोणतीही DCC बँक असो त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सहकार किंवा सहकारी चळवळ हे ग्रामीण विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. ठीक आहे. सहकार म्हणजे समाजातील व्यक्तींनी परस्पराच्या हितासाठी एकत्र येऊन सहकाराच्या भावनेने कार्य करणे होय. म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो की सहकार म्हणजे काय आणि 4-5 ऑप्शन येऊ शकतात. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. सहकार मानवी सहज प्रवृत्ती असे म्हटले जाते. सहकाराच्या व्याख्या इथं दिलेल्या आहे. सहसा व्याख्यावरती प्रश्न येत नाही आहे. तर आपण खाली बघूया. भारतीय सहकारी कायदा 2012 सहकारी तत्वांना अनुसरून आपल्या सभासदाच्या आर्थिक हित संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. सहकाराचे प्रमुख उद्दिष्ट याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर कायदा धुळे नंदुरबार DCC बँकेचे नोट्स आहे आणि इतर DCC बँकच्या पण नोट्स आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार, जसं की आता हे जे शिकवते याच नोट्समधनं शिकवतो मित्रांनो मी. संपूर्ण विषयाच्या नोट्स मिळणार आहे तुम्हाला यामध्ये. संपूर्ण म्हणजे ऑल सब्जेक्ट्स तर झाले. आता संपूर्ण पूर्वीचे जे एक्झाम झालेले आहेत DCC बँकेच्या त्याचे संपूर्ण प्रश्नपत्रिका PYQ सह मिळेल. क्वेश्चन बँक मिळेल MCQ विषयानुसार संपूर्ण विषयाचे. आणि याच्यामध्ये 150 रुपयाला असणारी आपली PDF वेगळी आहे. इंटरव्ह्यू PDF मुलाखतीची तयारी ती तुम्हाला याच्यामध्ये फ्रीमध्ये मिळणार आहे. हे सर्व तुम्हाला 350 रुपयामध्ये मिळेल. हा फोनपे नंबर आहे आणि हाच व्हॉट्सअप नंबर आहे. या फोनपे नंबरवरती पेमेंट केल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअप सेंड करायचं. ठीक आहे. आणि व्हॉट्सअपला सेंड केल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटात मिळून जाईल. ठीक आहे. 80 ते 85% क्वेश्चन जे आहे ते आपल्या नोट्समधून येतात मित्रांनो. जे मागील सिंधुदुर्ग DCC बँक झालं, PDCC बँक झालं, लातूर DCC बँक झालं, भरपूर आपल्या नोट्समधून क्वेश्चन आलेले आहे. आणि तुमचं जर रिझल्ट नाही आलं तर तुम्ही जे ही फीस देणार आहे ती 100% तुमची फी तुम्हाला भेटून जाईल रिटर्न. ठीक आहे. केव्हाचं आहे? 1912. त्याचे वैशिष्ट्य काय आहे? सहकार हे व्यक्तीचे संघटन आहे. ठीक आहे. समोर वेगवेगळे कायदे आहे आणि त्याच्यानुसार वैशिष्ट्य वेगवेगळे आहे, ते लक्षात ठेवा. 1912चं वैशिष्ट्य आहे सहकार हे व्यक्तीचे संघटन असते. सहकारी संस्थेचे किंवा संघटनेचे सभासदत्व ऐच्छिक स्वरूपाचे असते. ठीक आहे मित्रांनो, कंपल्सरी नाही आहे. दुर्बल घटकाचा आर्थिक विकास हे सहकारी चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. परस्पर सहकार्यातून स्वावलंबन हे सहकारी चळवळीचे ध्येय वाक्य आहे. सहकारात सेवा तत्वाला प्राधान्य देण्यात आलेली आहे. सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांना खुले असते. ठीक आहे. समोर बघूया. सहकारी आर्थिक चळवळ असली तरी तिला सामाजिक आशय प्राप्त झालेला असतो. 1912च्या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. सहकार चळवळीत आर्थिक व्यवहारातील किंवा व्यवसायातील नैतिक मूल्याची जोपासना करण्यावर कटाक्षाने लक्ष दिले जाते. सहकारी संस्था लोकशाही स्वरूपाची असते. तिचा कारभार लोकशाही तत्वानुसार चालतो. ठीक आहे. आता सहकाराची रोजडेल तत्वे मित्रांनो, ही तत्वे वेगळी आहेत आणि त्यानुसार वेगवेगळे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर रोजडेलचे तत्वे काय काय आहेत ते बघूया. सहकारी चळवळीची सुरुवात इंग्लंडमध्ये सन 1944 झालेली आहे. इंग्लंडमधील काही विणकरांनी ठीक आहे आणि एकत्र येऊन रोजडेल सोसायटी ऑफ इक्विटेबल पायोनियर्सची स्थापना केली होती. ठीक आहे. याच्यामध्ये तत्वे काय आहे याचे रोजडेलचे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. खुले सभासदत्व, लोकशाही कारभार, भांडवलावर मर्यादित व्याज, व्यवहाराच्या प्रमाणात लाभ वाटप, रोखीचा व्यवहार, राजकीय धार्मिक तटस्थता, सहकाराच्या शिक्षणासंबंधाची तरतूद. ठीक आहे. आता सहकाराची मूलभूत तत्व काय आहेत? ऐच्छिक खुले सभासदत्व, लोकशाही व्यवस्थापन, भांडवलावर मर्यादित व्याज, सभासदाचे शिक्षण, सहकारांतर्गत शिक्षण. ठीक आहे मित्रांनो, हे तर तुम्ही पाठच करा. वारंवार याच्यावरती प्रश्न येतात. सभासदाचे ऐच्छिक आणि खुले सभासदत्व, सहकारांतर्गत शिक्षण, सहकाराचे सर्वसाधारण तत्वे. आता सर्वसाधारण आणि अगोदर कोणते बघितलेले आपण? मूलभूत. तर मूलभूतवरती जास्त प्रश्न येतात, ते पाठ करून घ्या. सर्वसाधारण कोणते आहे? मग परस्पर सहकार्य, स्वयंपूर्णता, रोखीचे व्यवहार, राजकीय धार्मिक अलिप्तता, सेवेचे तत्व, काटकसरीचे तत्व. ठीक आहे. आता सहकार चळवळीचा इतिहास जाणून घेऊया मित्रांनो, कारण की इतिहास जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारलेली आहे. 1844
मध्ये इंग्लंड येथे स्थापन झालेली, यानंतर जर्मनीत 1900 शतकात रफायजन यांच्या नेतृत्वाखाली सहकारी चळवळीचा उदय झाला. ठीक आहे. गरीब शेतकऱ्याच्या मदतीसाठी, त्यांना सावकारी पैशातून मुक्त करण्यासाठी गरीब लोकांची संस्था ही सहकारी संस्था स्थापन केली गेली. पुढे अशा अनेक संस्था एकत्र येऊन 1877मध्ये रफायजन युनियन नावाचे संघ स्थापन झालेले आहे. किंवा 1877. प्रश्न येऊ शकतो. आता महाराष्ट्रातील सहकारी चळवळ जाणून घेऊया. हे खूप इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960. हे अधिनियम केव्हाचं आहे? 1960. हे लक्षात ठेवा. या कायद्याने सहकार चळवळीला कायद्याची चौकट उपलब्ध झाली. म्हणजे याच कायद्याने सहकार चळवळ सुरुवात झालेली महाराष्ट्रामध्ये. व हा कायदा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 म्हणून ओळखले जाते. 1960चा कायदा 1961चं नियम म्हणून ओळखले जाते. तर घटनादुरुस्ती कोणती आहे? 97वी घटनादुरुस्ती. ही घटनादुरुस्ती अधिनियम 2011 समर्थ करण्यात आले. ठीक आहे. 2011मध्ये समर्थ करण्यात आले असून हा अधिनियम 15 फेब्रुवारी 2012 पासून अंमलात आणला गेला. ठीक आहे. या अधिनियमान्वये सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण दिले गेले. तर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? 97वी घटनादुरुस्तीनुसार. ठीक आहे. सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार ठरवण्यात आला. कलम 19मध्ये दिलेला आहे राज्यघटनेचा. सहकारी संस्थांना चालना देण्यासाठी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावर एका नवीन मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आला. कलम 43B. समोर सहकारी संस्था या नावाच्या 9B म्हणजे कलम 9B. ठीक आहे. या प्रकाराचा घटनेत समावेश करण्यात आला. ठीक आहे. 2013चा राज्यपालाचा अध्यादेश वाचूया. ठीक आहे. राज्यांनी त्यांचे सहकारी संस्था कायदे 97वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011 नुसार 14 फेब्रुवारी 2013पर्यंत सुधारून घ्यावेत. यानुसार महाराष्ट्र शासनाने 14 फेब्रुवारी 2013मध्ये एक अध्यादेश जारी केला व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 यामध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या. याबद्दल समोर खाली माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासनात सहकारी हे एक स्वतंत्र खातेच निर्माण करण्यात आलेले आहे. ठीक आहे. महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेले देशातील एक प्रमुख राज्य आहे. MCQ प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. याच्यावर MCQमध्ये पण कव्हर केले गेलेले आहे. अगदी सुरुवातीला राज्यातील सहकारी चळवळ प्रामुख्याने कृषी पतपुरवठ्याच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित होते. सुरुवातीला कुठे मर्यादित होते? कृषी पतपुरवठ्यापर्यंतच. ठीक आहे. राज्यातील सहकारी संस्था महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार. ठीक आहे. राज्यातील सहकारी संस्थांची एकूण संख्या 2,22,154 इतकी आहे 2024-25 नुसार. ठीक आहे. या संस्थांचे सभासद संख्या सुमारे 6 कोटी इतकी आहे. राज्यात कृषी पतपुरवठा, साखर उद्योग, सूतगिरण्या या 3 क्षेत्रात सहकारी चळवळीने फार मोठे यश संपादन केले गेलेले आहे. कोणत्या कोणत्या क्षेत्रात? कृषी पतपुरवठा, साखर उद्योग आणि सूतगिरण्या यावरती प्रश्न येऊ शकतो. सहकारी साखर कारखाने. सहकारी साखर कारखाना ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था असते. सहकारी साखर कारखान्याच्या एकूण भांडवलापैकी 10% भाग भांडवल सभासद शेतकऱ्यांचे असते. राज्य सरकारचे भाग भांडवलाचा 25% वाटा उचललेला असतो. उरलेला भाग भांडवल वित्त संस्थेकडून उभा केलेला असतो. 24-25 नुसार महाराष्ट्रातील नोंदणीकृत साखर कारखान्याची संख्या किती आहे? 172. ठीक आहे मित्रांनो. 172. त्यापैकी 104 कारखाने चालू स्थितीत आहे. हे आकडे लक्षात ठेवा. राज्यात ऊसाचा सरासरी उत्पादन किती % आहे? 11%. 28.11%. एकूण सहकारी कारखान्यापैकी 50 कारखाने सध्याला तोट्यात आहे. म्हणजे अर्धे कारखाने. ठीक आहे. देशात 534 साखर कारखाने आहेत. त्यापैकी 11 सार्वजनिक क्षेत्रात आणि 328 खाजगी क्षेत्रात आहे. 2022-23 नुसार साखर उत्पादनात पहिले क्रमांक कोणते आहे? UP उत्तर प्रदेश 44%. दुसरा क्रमांक कोणाचा आहे? महाराष्ट्राचा. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सहकारी सूतगिरण्या. सहकारी तत्वावरील देशातील पहिली सूतगिरणी महाराष्ट्रात उभी राहिली. इचलकरंजी येथील कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 2-3 वेळेस प्रश्न आलेले आहे. लातूर DCC बँक, PDCC बँक. कोणती? कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था. कुठे आहे ही? इचलकरंजी. हे लक्षात ठेवा. ही ती गिरणी देशातील सर्वात मोठे
सहकारी सूतगिरणी आहे, ठीक आहे. महाराष्ट्रातील इचलकरंजीतच असून डेक्कन कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल या नावाने ती ओळखली जाते. ही दुसरी आहे मित्रांनो, ठीक आहे. महाराष्ट्रात 2024 सहकारी सूतगिरणीची एकूण संख्या 212 इतकी आहे. त्यापैकी चालू स्थितीत किती आहे? 47. मित्रांनो, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे काही आपण फ्री काही PDF दिलेली आहे, काही MCQ आणि काही प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. तर ते चॅनल जॉईन करून घ्या, ठीक आहे. आता बघूया सहकारी दुग्ध संस्था, ठीक आहे. दुधाचा महापूर धवल क्रांती या योजनेस राज्यातील सहकारी दूध संस्था मोठ्या प्रमाणावर हातभार लावतात, ठीक आहे. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे मित्रांनो, ह्याच्यावरती प्रश्न बघायला मिळत नाही, ठीक आहे. आपण समोर बघूया इम्पॉर्टंट. तुम्हाला वाचायचंच असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. हां, हे इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आता ज्या DCC बँक असतात त्या प्राथमिक स्तरावर असतात, जिल्हा स्तरावर असतात आणि राज्य स्तरावर असतात. हे 3 त्यांचे स्तर आहेत. तर जे प्राथमिक स्तर आहे गाव पातळीवर, ठीक आहे, ते आपण हे बघणार आहोत, ठीक आहे. एकमेकांना आर्थिक आणि इतर प्रकारची मदत करणारी संघटना म्हणजे प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था होय. आता याची स्थापना कोण करू शकतं, कुठे करू शकतं, ठीक आहे. एखाद्या खेड्यातील, हे लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट, एखाद्या खेड्यातील 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 10+ किंवा 10, ठीक आहे, व्यक्तींनाही एकत्र येऊन प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन करता येतील. या संस्थाच्या सहभागाचे दर्शनी मूल्य नाममात्र स्वरूपाचे असते. कामकाज लोकशाही पद्धतीने चालविण्यात येते, म्हणजे संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाद्वारे चालविला जातो. आता या संस्थेचे कार्य काय आहे? आपल्या सभासद शेतकऱ्यांना अल्प व्याजदर अल्प मुदतीचे कर्ज देणे. तर तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ऑप्शन देऊ शकतात, अल्प मुदतीचे, दीर्घ मुदतीचे कर्ज, अल्प व्याजदर आणि दीर्घ मुदतीचे कर्ज, असं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ऑप्शन देऊ शकतात. तर हे लक्षात ठेवा. शेती व्यवसायास संबंधित विविध कारणासाठी पतपुरवठा करणे, जसे की कशासाठी पतपुरवठा करते? शेतीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी बाबीची खरेदी करणे, ठीक आहे. आणि शेतीच्या मशागतीसाठी होणाऱ्या खर्चाची पूर्तता करणे, लागवडीसाठी होणारा खर्च भागविणे, जनावरे, शेती व्यवसायासाठी लागणारे अन्य वस्तू याची खरेदी करणे, ठीक आहे, इत्यादी गोष्टीचा अंतर्भाव होतो. कशात? संस्थेचे कार्यामध्ये. आता समोरची समिती इम्पॉर्टंट आहे. मेहता समितीने सांगितलेले कार्य 1960. तर मेहता समितीने 1960 काय कार्य सांगितलेले आहे? ग्रामपातळीवरील उत्पादन कार्यक्रमाचे संपर्क ठेवणे, ठीक आहे. सभासदांना उत्पादक तसेच अनुत्पादक करण्यासाठी त्यांच्या फेडीच्या आहे मित्रांनो इथे कृतीनुसार कर्ज देणे. मित्रांनो, कंटिन्यू वाचत असताना माझा गळा थोडं प्रॉब्लेम येते, त्याच्यामुळं कुठं मला म्हणजे वाचताना थोडं प्रॉब्लेम होते, ठीक आहे. ॲडजस्ट करून घ्यावं. सभासदांची कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेणे, सभासदाकडून भाग भांडवल तसेच ठेवी संकलित करणे, सभासद घेतलेल्या कर्जाचा वापर योग्य प्रकारे करतात की नाही यावर देखरेख ठेवणे, सभासदाकडून कर्जाची वेळेत वसुली करणे आणि सभासदांना उत्पादक साधने आणि उपभोग्य वस्तू रास्त किमतीला योग्य वेळी उपलब्ध करून देणे, ठीक आहे. आणि सभासदाच्या कृषी उत्पादनासाठी गोदामाची व्यवस्था करणे. नेक्स्ट आहे लास्ट, ग्राम पातळीवर सामाजिक आर्थिक कल्याणाचे कारभार राबविणे, ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मित्रांनो, माझा गळा थोडं प्रॉब्लेम येते, वाचता पण येत नाही मला व्यवस्थित, ठीक आहे, कारण की गळा थोडा प्रॉब्लेम देतो आहे, ठीक आहे. तर टेलिग्रामचे चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले, ते नक्कीच जॉईन करा. आणि आपल्या ज्या नोट्स आहे मित्रांनो त्या नक्कीच तुम्ही बाय करा, ठीक आहे. 100% तुमचा रिझल्ट येईल. धन्यवाद.